मध्ये सुशिक्षित बेरोजगारांचे अतिशय वाईट हाल आहे. विशेषतः महिलांच्या बाबतीतही रोजगारांच्या अनेक समस्या आहेत. जेव्हा जेव्हा स्थानिक पातळीवर अंगणवाडी असेल, अंगणवाडी सेविका असेल किंवा मदतनीस असेल यांच्या जागा निघत आहेत, तेव्हा प्रचंड मोठ्या संख्येनं महिला त्यासाठी अर्ज करू लागलेले आहेत. विशेष म्हणजे आपण जर बघितलं, आपण आता बघणार आहे या अर्जामध्ये अगदी पदव्युत्तर BEd, D.Ed आणि इतर अनुभव असलेल्या महिलांनी सुद्धा अप्लाय केलेलं आहे. यावरून आपल्याला या सुशिक्षित बेरोजगारांचे काय हाल आहेत याचा अंदाज येऊ शकतो. विशेष म्हणजे त्याच्याही पुढं या एकात्मिक बाल निवड समितीनं जी काही या ठिकाणी निवड करण्याचा या ठिकाणी त्यांनी एक नवीन प्रकार घेतलेला आहे, तो खरोखर काही वेळा हास्यास्पद वाटू लागला आहे. कारण या ठिकाणी गुणवत्तेला प्राधान्य नाही आहे, तर त्या ठिकाणी काही स्लॉट पाडलेले आहेत. खरं तर या अधिकाऱ्याचं कौतुकच करायला पाहिजे किंवा त्याचा मोठा सत्कार करायला पाहिजे. हे कोणत्या पद्धतीनं? कारण कुठलंही निवड जेव्हा केली जाते तेव्हा त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या किंवा उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेवर ती दिली जाते. मात्र इथं असं करताना दिसत नाही. स्लॉट पाडलेले आहेत 60 ते 70, 70 ते 80, म्हणजे 71% एखाद्याला गुण असतील आणि 78% असतील, तर 78%ला टाळून 71%ला घेण्याचं त्यांना या ठिकाणी सवलत मिळते. या व्यतिरिक्त आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी पाहायला मिळतील. वयाची अट या ठिकाणी अनेक उमेदवारांचे आम्ही बघितलं, यादीमध्ये वय वेगळं आहे आणि प्रत्यक्ष एकूण वर्ष वेगळी दाखवलेली. हे सगळं संशयास्पद आहे. या सगळ्या गोष्टी पाहता ही निवड समिती नेमकी कोणत्या आधारे बनवली हेही आपण बघू. आपण माझ्या मागे बघू शकता, या सगळ्या महिला खरं तर याच कारणासाठी या कार्यालयामध्ये आलेल्या आहेत. मोठ्या संख्येनं आता गर्दी कमी झालेली आहे, मात्र गेली 2-3 दिवसापासून या ठिकाणी मोठी गर्दी आहे. विशेष म्हणजे आम्ही या ठिकाणी ज्या सध्या तक्रारी अर्ज स्वीकारण्यासाठी सध्याची परिस्थिती आहे, कारण याची अंतिम तारीख निघून गेलेली आहे. आता फक्त ज्यांना काही ऑब्जेक्शन असेल त्याच्याबद्दल, अर्जाबद्दल, ते लोक फक्त इथे या ठिकाणी येत आहेत, अर्ज देत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 50 ते 100पर्यंत अर्ज या ठिकाणी जे काही आक्षेप अर्ज या ठिकाणी मिळालेले आहेत. आपण काही जाणून घेऊया पुढं. आपण बघू शकता या ठिकाणी गर्दी आहे महिलांची. खरं तर एखादी जागा निघते, खरं तर एका जागेसाठी एका गावातून जवळजवळ 10, 20, 25, 30 आणि 50पर्यंत अर्ज आलेले आहेत. तरी ही कमी संख्या आहे. अनेक ठिकाणी याच्यापेक्षाही अधिकची संख्या आहे. मात्र या ठिकाणी त्यांना न्याय कसा मिळतो हे आता आपल्याला बघावं लागेल. बाल विकास एकात्मिक प्रकल्प या ठिकाणी कार्यालय आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार नेमकं या ठिकाणी त्यांचं काय. बरं आता आपण अर्ज स्लॉट तयार केली. ॲक्च्युअली गुणवत्ते प्रमाणात तर पाहिजे, पण ही निवड समितीचं असं कोणाचं डोकं आहे की त्यांनी 70 ते 80, 60 ते 70, त्यामुळे एक तर 71 आणि 70वाला, म्हणजे समजा 71 आणि 78 किंवा 60, 61वाला आणि 68वाला याला काही संधी राहिली नाही. एक वयाच्या बाबतीत आम्ही बघितलं, तुम्ही बघू शकता. चिंचोलीचं एक घ्या तुम्ही, पहिलाच नंबर 1चं 35 वर्ष वय होऊन गेलेले तरी त्यांना पात्र जाऊन नंबर 1चं स्थान दिले. आपण होऊन गेलेले 35च्या पुढे वय 10, मला वाटतं 10/3/2025चं वय आपण ग्राह्य धरताय, तर हे वय होऊन गेलेलं आहे. तर त्यांचं तरी 35ला नंबर 1ला दिले स्थान. ते बहुतेक ज्यांनी आणि वय एकाही ठिकाणी बरोबर नाही, म्हणजे त्यांची प्रत्यक्ष जन्मतारीख, मग जन्मतारीख खोटी आहे का वय खोटं आहे यापैकी बी आपल्याला बघावं लागेल. यादी जे तुम्ही दर्शवलेलं आहे, ज्यांनी कुणी यादी केली, वय आणि अजिबात म्हणजे एकमेकाशी जुळत नाही. ज्यांची वय आहेत ते एकदम चुकीचे वय आहे, हे बी आपण बघू शकता. 2-3 ठिकाणी असं आपल्याला आढळून निदर्शनास आणून देऊ शकतो. तेवढं एक आम्हाला निवड समितीकडून त्याचं स्पष्टीकरण. निवड आता शेवटी गरजू आणि जे निडी आहेत लोकांना, त्यांना तर गरज आहे, पात्र आहेत, पात्रताही बघावीच लागेल आपल्याला. पण पात्रता बघताना मला वाटतं निवड समितीनं हे स्लॉट पाडण्याचं त्यांना कुणी अधिकार दिलेत किंवा असा कुठला प्रोव्हिजन, कुणाचा आधार घेतला त्यांनी स्लॉट पाडले. महाराष्ट्र शासन या ठिकाणी आपण बघू शकतो जो स्लॉट पाडलेले आहेत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा GR आहे, जो आमच्या माहितीप्रमाणे चुकीचा आहे. कारण तुम्ही
अशा ज्या पोस्ट देत आहे गुणवत्तेच्या आधारे दिल्या पाहिजेत. आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही वयासाठी 35 वर्ष वय असं सांगितलं आहे आणि शेवटी वयांच्या जास्त वय ज्याचा असेल त्याला प्राधान्य देत आहे. ठीक आहे की त्याला संधी मिळावी म्हणून तो भाग असू शकतो, पण या ठिकाणी काही गोष्टी आक्षेपार्ह आहेत. त्या या आहेत की जे वय दाखवलेलं आहे यादीमध्ये ते वय आणि प्रत्यक्ष इकडचं वय जन्मतारीख या वयाचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर अनेक ठिकाणी अनेक उमेदवाराच्या बाबतीत हे चुकीचं असल्याचं दिसतंय. तर यावर खरं तर निवड समितीनं पुन्हा एकदा प्रकाश टाकला पाहिजे, तरच योग्य उमेदवाराला न्याय मिळू शकेल असं वाटतंय. तर या बाबतीत ठीक आहे, या ठिकाणी आताच मॅडमने आपण बघितलं की महाराष्ट्र शासनाचा GR असल्यामुळं निवड समितीनं कदाचित त्याच्यावर, पण महाराष्ट्र शासनालाही आमचा प्रश्न आहे अशा प्रकारे. हां ठीक आहे, एक आहे की जर समान गुणवत्ता असेल, टक्केवारी समान असेल तेव्हा तुम्ही वयाचा आधार घेऊ शकता, नियम आहे. कारण आजपर्यंत नोकरी किंवा या क्षेत्रात कुठल्याही न्याय देताना आपण बघितलं असेल, जेव्हा एखादा उमेदवार समान गुण घेतो तेव्हा दुसऱ्या काही बाबीचे निकष लावले जातात. मात्र इथं असं होताना दिसत नाही आपल्याला. डायरेक्ट निकष आहे सर. हां समान गुण जर असेल हां तर ज्याचं शिक्षण जास्त आहे पण स्लॉटमुळं त्याचा संधी गेली असं आम्हाला वाटतं या ठिकाणी. स्लॉटमुळं आता तुम्ही 71% जर समजा ज्याचं वय किंवा इतर गोष्टी त्याच्याकडे असतील तर त्याला अगोदर तुम्ही प्राधान्य दिल्याचं इथे या ठिकाणी दिसतं. की आता तुमचं पहिल्या याच्यात तुम्ही बघा, आणखीन याच्यात जे आहे तर जे काही टक्केवारीचं आहे त्याला स्थान राहिलेलं नाही अनेक उमेदवाराच्या बाबतीत आहे. जे त्याची टक्केवारी प्रत्यक्ष आहे तुम्ही स्लॉटमध्ये घेतल्यामुळे त्याला जे स्लॉट पाडलेले आहेत समजा किंवा वरूनच तुम्हाला ते अधिकार दिलेले, पण त्याच्यामुळं त्याच्या गुणवत्तेला काही स्थानच राहिले नाही. आणि कुठल्याही नोकरीमध्ये तर तुम्ही आपला पहिला क्रायटेरिया किंवा पहिलं प्राधान्य त्याच्या गुणवत्तेला असलं पाहिजे असं आमचं मत आहे. तर संबंधित उमेदवार जर उद्या न्याय व्यवस्थेकडे गेले किंवा या तर शासनालाही ते चूक ठरू शकतात किंवा हे चुकीचं केलं नाही. हां आमचं म्हणणं काय मॅडम, जेव्हा तुमचं गुण समान आहेत समजा 79% दोघांनाही आहेत, तशा वेळी तुम्ही दुसरा जो भाग आहे त्याचा त्या उमेदवारामध्ये दुसऱ्या काही गोष्टीत आपल्याला सांगितलं MSc असेल किंवा इतर जे काही त्याला आवश्यक संलग्न बाबी आहेत त्या आपण बघायला हरकत नाही. पण गुणवत्तेला काहीच स्थान नसेल तर मग थोडंसं हे सर गुणवत्तेला स्थान आहे. समान जर गुण असेल त्यांना तर त्याच्यामध्ये काय विचार केला, ज्या क्लायंटचं शिक्षण जास्त आहे त्याला आपण प्राधान्य देतो. दोघींचं शिक्षण सेम आहे त्याच्यामध्ये ज्याचं वय जास्त आहे नाही, कुठल्या एका नाही सगळ्याच उमेदवाराच्या बाबतीत आपण बघतो आम्हाला जे आढळते. समान गुण जर असेल आता एक नंबर चिंचोलीचा जो आहे तुम्ही घ्या बरं त्याच्यात बघा. चिंचोलीचं तर ते वयाचं जे झालंय त्यासाठीच आपण 10 दिवस बाहेर त्यांना कालावधी दिला. जर आमच्याकडून काही नजर चुकलं असेल ते करेक्शन करण्यासाठी आपण पण बरेच उमेदवार आम्ही बघितलं, तुमच्याही लक्षात आणून देतो आम्ही नंतर. तर झालंय बरेच प्रत्यक्ष जे त्यांचं मग हे आता वय जे आहे आपण त्यांचं आधार काढून घेतलंय का कॅल्क्युलेशन करून? नाही त्यांचं याच्यावर TC वरून घेतलं. TC वरून वय वय आपण मग चुकायलाच नाही पाहिजे ना. TC वरून घेतलं, जन्मतारीख वगैरे आपण TC वरून खात्री करून घेतलेली आहे. जन्मतारीख जर घेतलेली असेल एखाद्या महिन्याने इकडे तिकडे काही जर झालं असेल तर एखादं नाही जास्तीच 2 महिने तर किमान आहे. ठीक आहे, तेवढंच फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे प्रशासनाकडून. गरजू आणि पात्र तर असल्याशिवाय आपण देऊ शकणार 10 नाही. दिवसाचा कालावधी दिलेला आहे, पारदर्शकता ठेवलेली आहे त्यामध्ये. जर नजर चुकीने कुठे जर झालं असेल त्यात पण आपण दुरुस्ती करून तेवढंच व्हावं या अपेक्षा आहे. कारण म्हणजे आम्हाला जे त्रुटी लक्षात आल्यात त्या तुमच्यापर्यंत फक्त पोहोचणार. या समितीमध्ये कुठले अधिकारी होते निवड समितीमध्ये? निवड समिती आपल्याला आंबेजोगाई तालुका दिलेला होता आपल्याकडे. आपल्या कार्यालयाचे कोण कर्मचारी आणि त्यांचं पद काय? आपल्या कार्यालयाचे कर्मचारी म्हणजे त्यांना सहाय्य करण्यासाठी एक पर्यवेक्षिका आणि आमच्या आस्थापनेचा क्लास. तुमचं नाव नमूद केलं तर बरोबर. नाही ते ठीक आहे, ते अधिकारी म्हणून आपल्याला काही आवश्यकता नाही त्याची. ठीक आहे चालेल. त्याच्यामध्ये सगळ्यांनी यादीवर सह्या वगैरे आहे त्या कमिटीला, असं काही नाही आहे. जो बदल झाला वयामध्ये ते दुरुस्त आपला केला आणि त्याच्यात आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवतो काही ठिकाणी. मॅडम आपण यादी जी निवड यादी झाला असं काही कॅन्डिडेटचं म्हणणं आहे तर त्याबद्दल काय सांगाल आपण? नाही, स्थगिती वरतूनच आपल्याच्यावर स्थगिती होती त्याच्यामुळे आपण निवड यादीला थोडासा वेळ झाला. वरच्या सूचनेनुसार आपण तात्काळ कारवाई चालू केली आहे. एकूणच आपण बघू शकतो या ठिकाणी आपण कार्यालयाशी संपर्क साधला. आमचं एवढंच म्हणणं, लोकप्रतिनिधींचा जास्तीचा हस्तक्षेप होतो आहे. राजकारणी अनेक ठिकाणी गाव लेवलपासून ते तालुका जिल्हा लेवलचं राजकारण यामध्ये अशा नियुक्ती देताना घुसत आहे. कारण सध्या नोकऱ्या नाही आहेत आणि त्यामुळे सगळे बेरोजगार असल्यामुळं अशा एखाद्या कामाचं श्रेय घेण्यासाठी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येनं धावताना दिसत आहेत. अशावेळी गरजू आणि पात्र दोन्ही उमेदवारावर म्हणजे कुठला तरी अन्याय होऊ नये अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे आणि त्या निमित्तानं प्रशासनाला आपण ही विनंती जनतेच्या वतीनं करत आहोत. थँक्यू. नाही येत.